बघा नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर 2 जॅकोबियन्स अँड कंपोजिट फंक्शन अँड दी व्हॅल्यू थेरम। बघा सेकंड चॅप्टर आहे, त्याच्यामधला फर्स्ट जो पॉईंट आहे तो जॅकोबियन्स आहे। बघा जॅकोबियन्स जो पॉईंट आहे त्याच्यात काय करायचं आपल्याला की ओनली फॉर 2 and 3 व्हेरिएबल साठी आपल्याला जॅकोबियन करायचा आहे। बघा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की फंक्शन दिलं जाईल तुम्हाला, त्या फंक्शनचं काय करायचं आहे जॅकोबियन करायचं आहे। जॅकोबियन साठी तुम्हाला एक तर 2 व्हेरिएबल किंवा एक तर 3 व्हेरिएबल लागेल। फर्स्ट डेफिनेशन बघा जॅकोबियन आपण डिनोट करतो जे ने, हा तुमचा u फंक्शन आहे आणि एक v फंक्शन आहे। फर्स्ट डेफिनेशन बघूया की u जो फंक्शन आहे त्याच्यात काय फाय ऑफ x पाय फंक्शन, म्हणजे हा u फंक्शन आहे कशामध्ये x आणि y मध्ये, हे 2 व्हेरिएबलची डेफिनेशन सांगतोय। अँड v जो फंक्शन आहे तो x आणि y मध्ये आहे। असं जर असेल तर आपल्याला त्या फंक्शनचं जॅकोबियन करायचं आहे। तर जॅकोबियन डिनोट कशाने करतो, जे ऑफ u v हे फंक्शन आहे आणि हे तुमचे व्हेरिएबल। सपोज तुमच्याकडे 3 फंक्शन असेल तर आणि 3 व्हेरिएबल असेल तर, म्हणजे जेवढे फंक्शन असेल तेवढे व्हेरिएबल पाहिजे जॅकोबियन साठी। सपोज 2 फंक्शन आहे आणि 3 व्हेरिएबल आहे तर त्याचं जॅकोबियन काढता येत नाही का, कारण की तो स्क्वेअर मॅट्रिक्स होत नाही। ज्यावेळेस आपण मॅट्रिक्स हे काढू जॅकोबियन काढू त्यावेळेस तुम्हाला काय लागेल स्क्वेअर मॅट्रिक्स। मग हा 2 क्रॉस 2 दिस इज स्क्वेअर मॅट्रिक्स, जर स्क्वेअर मॅट्रिक्स होत असेल तरच तुमचं जॅकोबियन काढता येईल। जॅकोबियन कधी काढतो आपण की तुमच्याकडे स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि त्याचा आपण काय करतो डिटर्मिनंट काढतो। मग फर्स्ट जॅकोबियन आपल्याकडे 2 फंक्शन असेल तर फर्स्ट फंक्शन u and v दिस इज फंक्शन आणि हे तुमच्याकडे व्हेरिएबल। त्याचं काय करायचं आपल्याला जॅकोबियन करायचं, याला दुसऱ्या फॉर्म मध्ये डॅब ऑफ uv and अपॉन डॅब ऑफ x, y। अजून त्याचं दुसरं मीनिंग काय आहे की ऍक्च्युअली डिटर्मिनंट ऑफ u of x पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x and partial derivative with respect to y, हा u into y। त्याच्यानंतर partial derivative with respect to x and partial derivative with respect to y हे जे आहे याचा डिटर्मिनंट जो असेल तो त्याचा काय आपल्याला असेल पार्शियल जॅकोबियन असेल। आता तुम्हाला माहिती आहे 2 क्रॉस 2, सपोज तुमच्याकडे 2 सपोज a आहे, हा b आहे, हा c आहे, d 2 क्रॉस 2 मॅट्रिसेस आहे, याचं डिटर्मिनंट काढायचं आहे। हा डिटर्मिनंट आहे तर डिटर्मिनंट कसं काढतो आपण, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन a into b d मायनस नंतर आणि याचं दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन b into c, हे झालं तुमचं डिटर्मिनंट। आणि जो डिटर्मिनंट असेल तो असतो तुमचा जॅकोबियन। आता प्रॉपर्टीज मध्ये बघा की आपल्याकडे सपोज किती फंक्शन आहे अपोजिट असेल, बघा डॅब ऑफ y1 y2 yn असेल आणि x1 x2 xn। जर मला फंक्शन काय करायचं आहे अपोजिट करायचं असेल, फंक्शन x1 x2 ला बनवायचं असेल आणि व्हेरिएबल y1 y2 ला बनवायचं असेल तर आपण काय करतो 1 अपॉन त्याचा रिव्हर्स घेतो। दिस इज अ रिव्हर्स प्रोसेस। ते आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस समजून जाईल की काही वेळेस काय होतं की फंक्शन मध्ये हे अपोजिट दिलं जातं की जॅकोबियन ऑफ xy अपॉन u v काढा, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की 1 अपॉन ह्या फॉर्म्युला पुट करायचं आहे। मग जो भी तुमचा डिटर्मिनंट बघा हा माहिती तुम्हाला हा काही डिटर्मिनंट येईल, मग जो डिटर्मिनंट येईल त्याला अपॉन मध्ये हा तुमचा डिटर्मिनंट, हे तुमचं काय असेल रिव्हर्स म्हणजेच इनव्हर्स असेल। आता प्रॉपर्टीज मध्ये बघा की प्रॉपर्टीज काय आहे की आपल्याकडे हे 2 फंक्शन साठी घेतलं, तुम्हाला इथं सांगतो मी की सपोज तुमच्याकडे 3 फंक्शन आहे, 3 फंक्शन आहे आणि त्याचं जॅकोबियन करायचं। तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यावर समजेल, आपण सध्या डेफिनेशन पाहूया। तुमच्याकडे 3 फंक्शन काय u v and एखादा w, 3 फंक्शन आहे आणि व्हेरिएबल किती तुमच्याकडे u of x y z, म्हणजे u जो फंक्शन आहे तो 3 व्हेरिएबल मध्ये आहे, v पण काय आहे x y z 3 फंक्शन मध्ये आहे आणि w पण किती आहे x y z 3 व्हेरिएबल मध्ये आहे। म्हणजे तुमच्याकडे 3 फंक्शन 3 व्हेरिएबल असेल आणि त्याचं जॅकोबियन करायचं असेल तर जे तुम्ही त्याला डायरेक्ट जे पण म्हणू शकता किंवा u v w किंवा x y z, ओके असं त्याला डिनोट करू शकतो आपण। किंवा काय तर डॅबा ऑफ u v w अपॉन डॅबा ऑफ x y z, हे 3 व्हेरिएबल साठी आहे। आता जर आपल्याला जॅकोबियन करायचं म्हणजे काय करावं लागतं बघा की फर्स्ट हा जो तुमचा u फंक्शन असेल, u
फंक्शनला एक्स वाय झेड म्हणजे एक्स फंक्शनला यू फंक्शनला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या यू ऑफ एक्स परत यू ला काय करा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या परत यू फंक्शन जो आहे त्याला काय करा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड करा ओके म्हणजे तुमच्याकडे काय झालं की जो u फंक्शन फर्स्ट फंक्शन आहे त्याचं तिन्ही वेळेस काय करा तिन्ही व्हेरिएबलला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू करा परत सिमिलरली दुसऱ्या फंक्शनला दुसऱ्या फंक्शनला पण काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट x पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे तुमच्याकडे 10 जरी व्हेरिएबल असेल 10 फंक्शन असेल तर तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यांसाठी एक फंक्शनला सगळ्या व्हेरिएबलनी काय करावं लागेल पार्शियल डेरिव्हेटिव्ह आता नेक्स्ट बघा दुसरा फंक्शन कोणता आहे v याला आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z परत सिमिलर आपल्याकडे तिसरा फंक्शन आहे तिसऱ्या फंक्शन साठी पण किती व्हेरिएबल आहेत 3 मग त्यासाठी पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z आणि जो तुमचा येईल त्याचा काय घ्यायचा आहे डिटरमिनंट हा तुमचा किती बरं 3x3 तुमच्याकडे दोन फंक्शन दोन व्हेरिएबल असेल तर 2x2 चा मॅट्रिक्स होईल आणि त्याचा काय करायचं आपला डिटरमिनंट काढायचा आहे तुमच्याकडे तीन फंक्शन तीन व्हेरिएबल असेल तर 3x3 चा मॅट्रिक्स होईल त्याचा डिटरमिनंट काढायचा आहे तो तुमचा जॅकोबियन असेल परत सिमिलरली आता 3x3 चा तुम्हाला माहिती असेल डिटरमिनंट कसं काढतो आणि त्याच्यानंतर सपोज 4 फंक्शन 4 व्हेरिएबल असेल तर काय करणार सेम इकडे एक वाढेल तुमचा परत 4x4 चा तुमच्याकडे मॅट्रिक्स मध्ये ठीक आहे आता प्रॉपर्टीज मध्ये पाहूया की हे 3 साठी झालं तर तुम्हाला n साठी विचारलं की तुमच्याकडे u n फंक्शन आहे आणि n व्हेरिएबल आहे तर बघा एक प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे एक आहे u1 u2 u3 un आर फंक्शन ऑफ अ व्हेरिएबल कोण आहे y1 y2 yn y1 y2 y3 आर फंक्शन ऑफ किती म्हणजे u जे फंक्शन आहे ते कशामध्ये y1 मध्ये आहे आणि y1 कशामध्ये आहे तुमचा x1 x2 मध्ये आहे तर त्यासाठी काय करू शकतो आपण की तुम्हाला डायरेक्टली आता बघा हे काय की u फंक्शन आहे u कशामध्ये आहे y1 y2 अप टू yn आणि परत हा y1 जो आहे तो x1 x2 मध्ये आहे आणि तुम्हाला डायरेक्टली जर u2 x पर्यंत जायचं असेल म्हणजे इथं सांगतो तुम्हाला ही प्रॉपर्टीज काय सांगते की सपोज तुम्हाला जॅकोबियन काढायला म्हटलं की डायरेक्टली काय तुमच्याकडे u फंक्शन कशामध्ये आहे y मध्ये आणि y फंक्शन कशामध्ये आहे x मध्ये ओके आणि डायरेक्टली तुम्हाला विचारलं की u2 डायरेक्ट x जॅकोबियन काढा हा मध्ये तर y आहे तर त्यासाठी काय करणार तुम्ही की पहिलं u2 y बरोबर काढणार म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह u विथ रिस्पेक्ट टू y1 पार्शियल डेरिव्हेटिव्ह u विथ रिस्पेक्ट टू y2 पार्शियल डेरिव्हेटिव्ह u विथ रिस्पेक्ट टू y3 म्हणजेच काय u सगळे व्हेरिएबल परत u2 बरोबर सगळे व्हेरिएबल याचा एक मॅट्रिक्स आहे आणि परत हे दोन कॅन्सल करण्यासाठी मी काय करतो हे परत काय y1 विथ रिस्पेक्ट टू x1 y1 विथ रिस्पेक्ट टू x2 आणि हा एक डिटरमिनंट हे डिटरमिनंट जो मल्टिप्लिकेशन असेल तो तुमचा डायरेक्टली जॅकोबियन टू u2 काय असेल x असेल ठीक आहे समजलं आता आपण एक एक्झाम्पल पाहूया ठीक आहे हे जे आहे एक्झाम्पल घेतल्यावर समजेल अजून की एक एक्झाम्पल घेतो मी Example first, find Jacobian of u v x t if u equal to x minus c t and v equal to x plus c. आता बघा की याचं आपल्याला जॅकोबियन करायचं आहे सोल्युशन मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे की u फंक्शन दिला आहे एक v फंक्शन दिला आहे आणि व्हेरिएबल कोणते दिले x and t दोन व्हेरिएबल आहेत दोन फंक्शन आहे तर आपल्याला करायचं आहे मी इथं गिवन घेतो गिवन u काय x ct आहे and v किती आहे x ct आहे ओके दिस इज द u and v फंक्शन जर जॅकोबियन करायचं तर काय करावं लागेल आपल्याला जॅकोबियन ऑफ u v x t इक्वल टू बाय डेफिनेशन गामा
दोन फंक्शन u अँड v आहे अँड व्हेरिएबल कोण आहे x अँड t. बघा u अँड v फंक्शन x अँड t व्हेरिएबल. त्याला आपल्या दुसऱ्या भाषेत काय डायबा uv अपॉन डायबा xt इक्वल टू काय असतो आपल्याकडं पहिलं u विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे u जो आहे तुमचा तो ह्या दोन्ही बरोबर जाईल u x बरोबर जाईल u t बरोबर जाईल म्हणजे ux अँड u t. हा तुमचा फर्स्ट कॉलम झाला. तर सिमिलरली काय v कडे या. आता v पण काय जाईल x कडे जाईल आणि t कडे जाईल म्हणजे v x v अँड t. आता ux म्हणजे काय ux म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x अँड ut म्हणजे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. आपण एक एक करून घेऊया. आता ux समजा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस. आता c म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि t काय तुमचा कॉन्स्टंट. पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय ज्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू घेतो त्याचाच घ्यायचा आणि बाकीचे जे आहे व्हेरिएबल ते काय असतो तुमचा कॉन्स्टंट. मग हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 तुमचा c कॉन्स्टंट t कॉन्स्टंट 0 इक्वल टू 1. नेक्स्ट तुम्हाला कशाची गरज पडणार आहे ut ची. ut पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे जे बाकीचे व्हेरिएबल असतील ते काय असेल तुमचं कॉन्स्टंट. मग हा x काय तुमचा कॉन्स्टंट तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस. c कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशन मध्ये बाहेर येईल आणि t चा डेरिव्हेटिव्ह किती 1 तर 1. जर मी सॉल्व केला तर किती मायनस c. सिमिलरली आता काय करूया आपल्याकडं vx काढायचं आहे. बघा vx पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x तर x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस परत c कॉन्स्टंट t कॉन्स्टंट 0 इक्वल टू 1. नंतर परत vt काढायचं आपल्याला. परत vt काय येईल की x कॉन्स्टंट येईल 0 प्लस c इंटू t चा डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू c. आता हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला समजलं पाहिजे. सेकंड फर्स्ट इयरला पण घेतलं आहे आपण आणि आता आपण सेकंड इयरला पण पाहतो. तर आता हे व्हॅल्यू पुट करूया काय जॅकोबियन ऑफ u v अपॉन x t इक्वल टू काय डाबा u v अपॉन डाबा x t इक्वल टू किती. आता पुट करा व्हॅल्यू ux ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 ut ची व्हॅल्यू किती आलेली आहे मायनस c नंतर u vx ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 अँड vt ची व्हॅल्यू किती आलेली आहे c. चला सॉल्व करूया. 1 इंटू c डिटर्मिनंट म्हणजे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू c आपल्या रूट नुसार मायनस परत 1 इंटू मायनस c ब्रॅकेट मध्ये मायनस c हा मायनस आणि हा मायनस काय होईल प्लस c इक्वल टू 2c. तर तुमचा जॅकोबियन किती आला बरं याचा की 2c. बस काही नाही याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. जो डिटर्मिनंट येईल तो तुमचा काय असेल जॅकोबियन असेल. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट एक्झाम्पल एक्सरसाइजचा. नेक्स्ट एक्झाम्पल एक्सरसाइज घेऊया आपण. एक्सरसाइज फर्स्ट काय नाही u इक्वल टू एक्स वाय and v इक्वल टू एक्स प्लस वाय. फाइंड द जॅकोबियन. आता याचं काय करायचं आपल्याला फाइंड द जॅकोबियन फर्स्ट अँड सेकंड आहे x इक्वल टू r cos थीटा and y इक्वल टू r sin थीटा. बघा दोन फंक्शन आहे. आता बघा एक एक्सरसाइज फर्स्ट आहे की हा क्वेश्चन काय तुमच्याकडे फाइंड द जॅकोबियन्स आहे. u इक्वल टू एक्स वाय and v इक्वल टू एक्स प्लस वाय. तुमच्याकडे फंक्शन कोण आहे दोन बघा गिवन मध्ये u इक्वल टू एक्स वाय and v इक्वल टू एक्स प्लस वाय. ओके. आता काय करायचं आपल्याला जॅकोबियन काढायचं आहे. तर जॅकोबियनची डेफिनेशन काय आहे जॅकोबियन ऑफ आता u फंक्शन आहे आणि v फंक्शन आहे. व्हेरिएबल कोण आहे
एक्स आणि वाय इक्वल टू. आता दुसरी डेफिनेशन काय, डॅब ऑफ यू व्ही अपॉन डॅब ऑफ एक्स कॉमा वाय. ओके, याचा मिनिंग काय होतो, यू फंक्शन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू, पार्शियल डेरिव्हेटिव्ह यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, पार्शियल डेरिव्हेटिव्ह यू विथ रिस्पेक्ट टू वाय. म्हणजे यू ला विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या, यू ला विथ रिस्पेक्ट टू वाय. हे लक्षात कसं ठेवायचं की तुमच्या फर्स्ट फंक्शन ला सगळे व्हेरिएबल जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू घेऊन फर्स्ट लाईन ला घ्यायचं. मग हे फर्स्ट लाईन संपलं. परत यायचं दुसऱ्या फंक्शन कडे, दुसरं फंक्शन v आहे, मग v ला पण काय करायचं, vx जेवढे व्हेरिएबल असतील तेवढे विथ रिस्पेक्ट टू vy. चला एक एक व्हेरिएबल काढू आपण. तुम्ही डायरेक्टली जरी काढलं तरी चालतं, पण पेपरसाठी बेस्ट असेल की एक एक व्हॅल्यू काढून घेणे. ux इक्वल टू किती, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, तर y काय आहे तुमचा कॉन्स्टंट, मग कॉन्स्टंट बाहेर आला आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती y, तर तुमचा किती आला हा y. परत सिमिलरली u ला विथ रिस्पेक्ट टू y तसंच राहील. आता x कॉन्स्टंट राहील तिथं आणि y चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट का, मल्टिप्लिकेशन मध्ये कॉन्स्टंट बाहेर येतो इन डेरिव्हेटिव्ह, तर हा x आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह 1, तर हा किती आला तुमच्याकडे x. ठीक आहे. आता परत सिमिलरली vx काढायचा आपल्याला. v हा आहे आणि ह्या x आणि y मध्ये व्हेरिएबल, तर याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल मला, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x विथ x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस. आता ऍडिशन मध्ये सेपरेट आहे आणि सेपरेट जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, दॅट मीन्स 1. परत सिमिलरली vy इक्वल टू किती, आता vy इक्वल टू किती, vx प्लस y. आता x चा डेरिव्हेटिव्ह किती, सॉरी 0 कॉन्स्टंट आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1. चला व्हॅल्यू पुट करूया आता. जॅकोबियन ऑफ uv अपॉन xy इक्वल टू, आता मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो. ux ची व्हॅल्यू किती आलेली आहे, y x याची 1 1 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन y into 1 y नंतर डिव्हिजन मायनस 1 into x x. दिस इज तुमचा जॅकोबियन. तुम्हाला काय काय वेळेस जॅकोबियन विचारलं जातं की काही पॉइंटवर काढा. जॅकोबियन ऑफ सपोज इथे खाली 1 2 3 दिलं जाईल, सॉरी 2 आणि जॅकोबियन काढा. तर x ची व्हॅल्यू किती 1 पुट करायची, y ची व्हॅल्यू 2 पुट करायची, इथून तुम्हाला काय भेटून जाईल डायरेक्टली आन्सर. सेम आता हा क्वेश्चन आहे बघा. ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला x आणि y फंक्शन दिलेलं आहे. बघा कसं समजायचं की हा तुमचा काय x काय काम करेल, फंक्शन मधून काम करेल आणि r आणि थीटा जे आहे हे व्हेरिएबल म्हणून काम करेल. कोण x and y दिस इज फंक्शन म्हणून काम करतील and r and थीटा काय करतील, तुमचा व्हेरिएबल म्हणून काम करेल. ठीक आहे. मग याचं पण सिमिलरली काय ना, जॅकोबियन ऑफ तुम्ही डायरेक्टली करता होता, जॅकोबियन ऑफ x y नंतर r थीटा इक्वल टू काय, डॅबा ऑफ x y r थीटा इक्वल टू किती. पण आता तुमच्याकडे फंक्शन कोण आहे, u फंक्शन आहे. आता इथं फंक्शन कोण होता, u फंक्शन v फंक्शन. आता इथं फंक्शन कोण आहे, x and y आणि व्हेरिएबल कोण आहे, r and थीटा. तर फंक्शन फर्स्ट काय करणार तुमचा, बघा तुम्हाला असं समजत असेल असं लिहून घ्यायचं x y r थीटा. हा x जो आहे r बरोबर काय होईल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आहे x r, परत हा x जो आहे परत थीटा बरोबर, तर x थीटा. परत सिमिलरली हा y जो आहे बघा फंक्शन चेंज झाला लगेच खाली येतो, मग खाली आलो मी y. आता y पुन्हा बरोबर डेरिव्हेटिव्ह होईल, पार्शियल डेरिव्हेटिव्ह r बरोबर y r. परत हा y जो आहे ह्या थीटा बरोबर, तर y थीटा. ओके, दोन फंक्शन दोन व्हेरिएबल. चला एक एक व्हॅल्यू काढून घ्या. आता मी डायरेक्टली व्हॅल्यू काढतो, मी इथं काढून घेतो परत मग डायरेक्ट नाही. xr इक्वल टू सांगा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह x विथ रिस्पेक्ट टू r. तर तुमचा इथं मल्टिप्लिकेशन मध्ये cos थीटा आहे, तर हा थीटा काय करेल, कॉन्स्टंटचं काम करेल, तो बाहेर येईल cos थीटा आणि r चा डेरिव्हेटिव्ह किती 1. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r. परत सिमिलरली x into थीटा इक्वल टू, समजताय. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे तुम्हाला x साठी. तर बघा आता हा r चा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, हा कॉन्स्टंट राहील बाहेर आला.
कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती असतो मायनस sin थीटा. साइन थीटा. ओके, हा जर मी सॉल्व केला तर हा मायनस समोर मायनस आर इंटू sin थीटा. साइन थीटा. सिमिलरली आता काय, आता y कडे येऊया. वाय आर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर घ्यायचं आहे हा वायचं, तर साइन थीटा कॉन्स्टंट आहे बाहेर येऊन जाईल. कारण आपल्याला माहिती आहे की पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये ज्या व्हेरिएबलचा आपण विथ रिस्पेक्ट टू घेतो ते घ्यायचं, बाकी जे बी व्हेरिएबल आहे ते कॉन्स्टंटचं काम करेल. आता ऍडिशन मध्ये जर सेपरेट कॉन्स्टंट असेल तर तो 0 येतो आणि मल्टिप्लिकेशन मध्ये बाहेर येतो. इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे कॉस थीटा म्हणून बाहेर आला, सॉरी साइन थीटा बाहेर आला. हा डेरिव्हेटिव्ह किती पार्शियल डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे तू डायरेक्टली किती आला साइन थीटा. तर सिमिलरली वाय थीटा करायचं आहे. आता त्या थीटा आहे तर आर काय करेल कॉसचं काम करेल बाहेर आला आणि साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती cos थीटा. चला व्हॅल्यू पुट करूया आता याची. जॅकोबियन ऑफ एक्स वाय आर थीटा इक्वल टू किती येतं एक्स आर ची व्हॅल्यू किती आलेली आहे cos थीटा अँड एक्स थीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे -r sin थीटा. मायनस आर साइन थीटा. तर थीटा बाय आर ची व्हॅल्यू साइन थीटा, याची व्हॅल्यू आर cos थीटा. चला डिटरमिनंट करूया आता याचं. डिटरमिनंट कसं काढतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन दिस इनटू दिस अँड दिस इनटू दिस. चला करूया cos थीटा इनटू cos थीटा, सॉरी r इनटू cos थीटा इनटू cos थीटा, r बाहेर cos इनटू cos स्क्वेअर थीटा मायनस रूल नुसार आपण मायनस. आता sin थीटा इनटू r किती मायनस r sin स्क्वेअर थीटा. ओके, आता याचा पुढे जर मी सॉल्व केलं तर हा r बाहेर काढूया. इथं पण r आहे, इथं पण r आहे आणि हे मायनस इंटू मायनस काय होईल प्लस, म्हणजे काय cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. बघा इथं मायनस इंटू मायनस प्लस, इथं पण r आहे, इथं पण r आहे. r कॉमन काढलं मी तर cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती असते 1 म्हणजे तुमच्याकडे डायरेक्ट किती आलं आन्सर r. तर याचं जॅकोबियन किती येईल जॅकोबियन ऑफ दिस इक्वल टू 1. अशा पद्धतीने तुम्हाला एक्सरसाइजचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मी तुम्हाला एक दोन क्वेश्चन जे आहेत ते एक्सरसाइज म्हणजे होमवर्क साठी तुम्हाला देईन ते तुम्हाला सॉल्व करून पाठवायचे आहे. आता हे झालं आपल्याकडे 2 व्हेरिएबल साठी. आता आपण पाहूया की 3 व्हेरिएबल साठी कसं सॉल्व करायचं. सेम ठीक आहे, बघा क्वेश्चन देतो मी 3 व्हेरिएबल साठी.